युपीएससीचा निकाल जो आहे तो काही तासांपूर्वी लागलेला आहे आणि यामध्ये बारामती तालुक्यातल्या रुई येथील अभिजित रामदास चौधर या विद्यार्थ्यानं 487वी रँक मिळवलेली आहे. तो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे. आपल्यासोबत अभिजित स्वतः आहे. अभिजित, मुंबई तकच्या वतीने तुझं खूप खूप अभिनंदन. काय सांगाल की रँक मिळवलेली आहे, काय भावना आहेत? भावना सर तशी सांगायची म्हणलं तर फार वर्षांपूर्वीचा हा संघर्ष आहे. गेली 8 ते 9 वर्ष झालं मी सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करत होतो आणि हा माझा 5वा इंटरव्ह्यू आहे. आणि पहिल्या 4 इंटरव्ह्यू मध्ये काय माझं झालं नव्हतं, पण हा आणि शेवटचा अटेम्प्ट होता. आणि अटेम्प्ट मी फक्त माझ्या वडिलांसाठी दिला आणि पूर्णतः माझे यशाचं क्रेडिट मी त्यांना देतो, कारण त्या माणसाने माझ्यामध्ये सगळ्यात जास्त विश्वास दाखवला होता आणि ही जिद्द आणि चिकाटी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. आणि आज मी खूप खुश आहे की ते त्यांच्या डोळ्यात मला ते पाहता येतंय आणि हेच माझी आत्ताची फिलिंग आहे सर. वडिलांची प्रेरणा मिळाली असं सांगताय. वडील काय करतात आणि वडिलांच्या पासून कशी प्रेरणा मिळाली तुम्हाला? सर, वडील माझे शेतकरी आहेत आणि त्यांची अगोदरची परिस्थिती बघता, त्यांच्या जीवनातला संघर्ष बघता, त्यांना 7वीतून शाळा सोडावी लागली होती आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी पूर्णपणे त्यांच्या बहिणीच्या, त्यांच्या आईवडिलांच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांनी अगदी वयाच्या 13व्या वर्षापासून पार पाडल्या. आणि अगदी जेमतेम 2 टाइमचं जेवण पण त्यांना मिळत नव्हतं, पण त्यातून ह्या परिस्थितीतून ते लढत आले, पुढे आले. आणि मी कायम म्हणतो की other people have built the buildings, but my father actually built the home. कारण त्यांनी शिक्षणाला एवढं महत्व दिलं. आता माझी बहीण जी आहे ती पहिली गावातील डॉक्टर आहे आणि कायम त्यांना असं वाटत होतं की शिक्षणच ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला तुमचं ट्रू मिनिंग ऑफ लाईफ देऊ शकतं. आणि त्याच जिद्दीने सर मी प्रयत्न केले आणि आज इथपर्यंत येऊन पोहोचलो. तुम्ही आता सांगितलं की 4 वेळा परीक्षा दिली आणि शेवटची संधी म्हणून तुम्ही संधी घेतलेली होती. 4 वेळा काय संघर्ष करावा लागला? काय काय प्रयत्नांची शर्यत तुम्हाला अडथळा पार करावा लागला? पहिल्यांदा सर 2017 मध्ये मी इंटरव्ह्यूला गेलो होतो. त्यावेळी मला मेन्सला खूप चांगले मार्क्स होते, पण इंटरव्ह्यूला चांगले मार्क्स आले नाहीत. मग परत 2018ची प्रिलिम्स माझी 0.5 मार्कांनी राहिली. मग सलग मी परत 19 आणि 20ला दोन्ही सलग अटेम्प्टला मी इंटरव्ह्यूला गेलो. 20ला सर माझं कट ऑफ 1 मार्कांनी क्लिअर व्हायचा राहिला रिझर्व्ह लिस्टचा. आणि त्यानंतर सर 22ला अगेन आय वॉज इन द इंटरव्ह्यू आणि त्यावेळी मेन्सला इतकेच चांगले मार्क्स असूनही इंटरव्ह्यूचा स्कोर फारच कमी आला. त्यामुळे अगेन आय मिस दी कट ऑफ. आणि हा अटेम्प्ट सर माझा लास्टचा होता आणि कुठंतरी एक मनाला भावना होती की शेवटचा ट्राय आपण देऊयात. आणि सर तो दिला आणि देवाच्या कृपेने ते सर मला मिळालं. तुम्ही शेवटची संधी घेतली आणि त्यात यशस्वी झाला. मला काय सांगाल की घरची पार्श्वभूमी कशी आहे तुमची? तुमचे वडील तर शेती करतायत सांगतात, पण घरची तुमचे घरातले कोणी शासकीय नोकरीत आहे का, किंवा त्यांच्यापासून तुम्हाला शिक्षणाची प्रेरणा मिळाली? वडिलांपासून मिळाली ते तर सांगितलंच, पण एक मित्रांचा सपोज सांगितलं तुम्ही, आता मित्रांचा उल्लेख केला, त्या मित्रांचा कशा अर्थाने सपोर्ट मिळाला तुम्हाला? सर, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पार्श्वभूमी घराची. सर, माझी फर्स्ट जनरेशन आहे. आय एम दी फर्स्ट जनरेशन हू हॅव कम्प्लिटेड दी ग्रॅज्युएशन. म्हणजे शिक्षण आमच्या घरामध्ये कुणी घेतलंच नव्हतं जुनं. माझी आई 10वी पास आहे आणि जेव्हा बाबा ड्युटीला म्हणजे काम करायसाठी बाहेर असायचे तेव्हा पूर्ण शिक्षणाची जबाबदारी माझी आई घ्यायची, शिकवण्यापासून ते पूर्ण आमचा अभ्यास घेण्यापर्यंत. आणि बाबा त्यावेळी 3 टाइम ड्युटी करत होते. त्यामुळं तो संघर्ष मी पाहिलाय आणि मला कायम ह्या गोष्टीची म्हणजे मनामध्ये एक खंत होती की मी माझ्या आईवडिलांना काहीतरी एक रिटर्न मध्ये त्यांना देऊ शकतो का. आणि आज युपीएससी मध्ये पास होऊन मी ते सर मला असं वाटतं काही प्रमाणात त्यांना ते माघारी देऊ शकलो. युपीएससी आणि एमपीएससी खूप विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की या परीक्षा पास व्हाव्यात. तुम्ही ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे, पण काही वेळा नैराश्य देखील येतं, कारण शासकीय जे घोटाळे होत आहेत परीक्षांमध्ये. तुम्हाला कधी असं डिप्रेशन आलं का, किंवा तुम्ही या परीक्षांपासून म्हणजे पास होतोय की नाही, चिंता वाटली कधी? सर, चिंता वाटली, कारण अनसर्टिनिटी.
कारण परीक्षांचं स्वरूप असं आहे की ते इतके अनसर्टन आहेत की तुम्हाला कळू शकत नाही की तुम्ही पास व्हाल की नाही व्हाल. परंतु सर डिप्रेशन पेक्षा माझी थोडी मानसिक हालत कधी मध्ये असं व्हायचं की यार पास होईल का. पण खरं सांगू माझा स्ट्रगल हा नव्हताच की मला युपीएससी करतोय वगैरे. कारण सर ही माझी चॉईस होती ना, ही माझी मजबुरी नव्हती की मला ती गोष्ट करावं लागते. दॅट वॉज माय चॉईस. अँड मी मनाला स्वतःला तयारी केली होती की जेवढेही कष्ट आणि जेवढेही परिश्रम घ्यावे लागतील ते घ्यायचे. आणि जर परिश्रम कमी पडतायत तर ती माझी स्वतःची इनकॅपेबिलिटी असेल, ती एक्झामची इनकॅपेबिलिटी नसेल. तुम्ही आता 487व्या रँकला उत्तीर्ण झाला आहात. काय स्वप्न आहे, काय बनायचंय तुम्हाला, कुठल्या केडरमध्ये काम करायचंय, काय केडर ठरवलेलं आहे तुमचं मनातलं? सर इन टर्म्स ऑफ सर्व्हिस कार्डर मी पहिले 4 अटेम्प्ट माझा पहिला प्रेफरन्स आयपीएस ला दिला होता आणि ह्यावेळी नेमका मग तो आयएस केला. आणि नशिबाने बहुतेक मला आयपीएसच मिळेल, आयएस किंवा आयपीएस मिळेल, मोस्ट प्रॉबेबली आयपीएस मिळेल. आणि इन टर्म्स ऑफ स्टेट कार्डर कोणता पण मला स्टेट मिळेल ना सर, मी त्या स्टेटमध्ये काम करायला तयार आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली माझं मोटिवेशन, तर तेवढंच सर की सर्व्हिस प्रती कायम ऑनेस्ट राहायचं. आणि जो ब्रिज ब्युरोक्रेसी आहे लोकांमधला आणि गव्हर्नमेंट मधला, तो स्मूथ आणि कसा सिम्पलर आणि इझियर राहील लोकांसाठी आणि गव्हर्नमेंटसाठी, तेच माझं स्वप्न आहे सर. शेवटचा प्रश्न की एमपीएससी आणि युपीएससी करायचं बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे. त्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल, काय सल्ला द्याल तुम्ही? सर सल्ला एवढाच देऊ शकेल, जो काही तुम्हाला आईवडिलांकडून सपोर्ट मिळतोय तो तुम्ही खरंच डिझर्व करता का. तो स्वतःला एकदा प्रश्न विचारा की मला आई वडील किंवा बाकीचे सगळी मंडळी एवढा सपोर्ट करतायत तर मी तो खरंच डिझर्व करतो का, आणि मी खरंच ऑनेस्टली तेवढा अभ्यास करतोय का. आणि जर तुम्ही ऑनेस्टली खरंच अभ्यास करत असाल, वेळ लागेल पण यश 100% मिळेल. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्या युपीएससीची तयारी आहे ती कुठं केली तुम्ही? कुठल्या अकॅडमीला जॉईनिंग केलं होतं, घरीच अभ्यास करत होता, काय नेमकं, का मित्रांमध्ये सगळे एकत्रित तुम्ही अभ्यास करायचा? सर मी काही काळ दिल्लीमध्ये राहिलेलो आहे आणि माझा ऑप्शनलचा मी ऍक्च्युली पूर्ण नाही पण काही प्रमाणात मी क्लास तिथं केला होता. आणि नंतर सर मी ऍक्च्युली पुण्यामध्ये आलो आणि माझा ज्यावेळेस पहिला इंटरव्ह्यू होता तो मी पुण्यामधून दिलाय. आणि राहिलेले ते 4च्या 4 इंटरव्ह्यू घरातून प्रिपेअर करत दिलेले. आणि 2022 पासून मी शेतीकाम पण बघतोय आणि हॉर्टिकल्चरमध्ये जरा प्रॅक्टिस करत होतो. आणि 23 मध्ये मी एक छोटासा जॉब पण केला होता. आणि हो सर, घरूनच प्रिपेअर करतोय. जॉब करत करत तुम्ही एमपीएससी युपीएससीची तयारी केली? ऍक्च्युली सर मी जानेवारी फेब्रुवारीमध्ये रिझाईन केलं, कारण लास्ट अटेम्प्ट होता आणि मला असं वाटत होतं की आय शुड नॉट लिव्ह एनी स्टोन अनटर्न फॉर दिस अटेम्प्ट. तर मी मग जॉब सोडून प्रिपेअर केलं. पण जॉब सोडल्यावर घरच्यांनी तुम्हाला ओरडले का, किंवा काम धंदा सोडून तू या परीक्षेच्या नादाला लागलायस किंवा काय असं? मी खूप फॉर्च्युनेट आहे, नशीबवान आहे. कारण जेवढा आईबाबांचा मला सपोर्ट मिळाला, माझ्या बहिणीचा, माझ्या बायकोचा, तो प्रचंड जबरदस्त होता. माझे मामा रमेश मामा त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, काही मित्र होते. आणि सर मला एवढं वाटतं की मी 2020 मध्ये जेव्हा माझा अपयश आलं 1-2 मार्काने, त्यावेळी विचार केला होता की मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो. पण आईवडिलांनी सांगितलं की तू फक्त 1-2 मार्काने राहिलायस, अजून प्रयत्न कर. आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजतो की मला असे आईवडील मिळाले. खूप खूप धन्यवाद. हे होते अभिजित चौधर. त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांनी अपयशानं खचून न जाता जोरदार तयारी करावी, जेणेकरून यश आपलं आहे. आणि त्यांनी सांगताना सांगितलेलं की या सगळ्या संघर्षमय प्रवासामध्ये त्यांच्या घरच्यांचा सपोर्ट जो आहे तो त्यांना मिळालेला आहे. कॅमेरामॅन तेजस, मी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.